गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्या विषयावर आधारित असलेला 1 2 3 4 हा चित्रपट चर्चेत आहे। या चित्रपटात काहीतरी वेगळी स्टोरी पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती। अखेर ॲक्ट्रेस वैदेही परशुरामी आणि ॲक्टर निपुण धर्माधिकारी महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत। हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। आता या चित्रपटाची स्टोरी नेमकी काय आहे चला जाणून घेऊया थोडक्यात। 1 2 3 4 या चित्रपटात सायली आणि समीर या अल्लड कपलची स्टोरी दाखविण्यात आली आहे। कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात बुडालेले हे कपल लग्न करते। सायली हे PhD करत असते आणि दुसरीकडे ती जर्मन भाषेची ट्रान्सलेटर म्हणून देखील काम करत असते। तर समीर हा एका कंपनीमध्ये HR म्हणून नोकरी करत असतो। दोघेही त्यांनी उभ्या केलेल्या विश्वात अतिशय आनंदी असतात। पण एक दिवस अचानक सायली आणि समीरच्या आयुष्यात बॉम्ब फुटतो। सायली प्रेग्नंट असल्याचे त्यांना कळते। इथून त्यांच्या लवीडवी लव्ह स्टोरीला थोडे वेगळे वळण येते। ते दोघेही डॉक्टरांकडे चेकअपसाठी जातात। हे डॉक्टर सायलीच्या दिवंगत बाबाचे मित्र असतात। डॉक्टरांकडे गेल्यावर कळते की सायलीला 1 2 नाही तर तब्बल एकाच वेळी 4 मुलं जन्माला येणार असतात। दोघांना आनंद होतो पण तितकाच धक्का देखील बसतो। समीर आणि सायली मित्रांना सांगण्यासाठी पार्टी ठेवतात। या सगळ्यात समीरच्या अगदी जवळचा मित्र दाढी मदत करत असतो। जेव्हा त्याला कळते की समीरला 4 मुले होणार असतात तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो। नंतर समीरच्या आईवडिलांना याविषयी कळते। दोघेही आनंदी होतात। मात्र सायलीची आई जी तिला वडिलांच्या निधनानंतर 1.5 वर्षाची असताना सोडून गेलेली असते तिला हा निर्णय मात्र पटत नाही। ती दोघांनाही यावर पुन्हा विचार करण्यास सांगते। तसेच वयाच्या 23व्या वर्षी बाबा होणाऱ्या समीरला 4 मुलांच्या भविष्याचा विचार करून भीती वाटू लागते। आता समीर आणि सायली यांनी 4ही मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला की त्यांच्या डोक्यात सुरू असलेल्या इतर गोष्टी ते कसे पार पाडतात कसे करतात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे। 1 2 3 4 या चित्रपटात सायली ही भूमिका वैदेही परशुरामीने साकारली आहे। तर तिच्या पतीची म्हणजे समीरची भूमिका निपुण धर्माधिकारी वठवताना दिसत आहे। सायलीच्या आईची भूमिका ही मृणाल कुलकर्णीने केली आहे। समीरच्या मित्राच्या भूमिकेत करण सोनावणे दिसत आहे। तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत अमेय वाघची एंट्री होते। 1 2 3 4 या चित्रपटात वैदेहीने अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे। कॉलेजमध्ये असणारी बिनधास्त मुलगी, त्यानंतर एखादी महिला प्रेग्नंट असल्यानंतर तिचे सतत बदलणारे मूड, तिचे वाढणारे वजन, या सगळ्या गोष्टींमधून येणारे नैराश्य, या सगळ्या छटा वैदेहीच्या ॲक्टिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दुसरीकडे निपुण अगदी साधा सरळ आणि शांत नवरा दिसत आहे। त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल। या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे त्यातील डायलॉग्स। इंटरव्हलपर्यंत निपुण, करण आणि वैदेही प्रेक्षकांना हसविण्यात यशस्वी झाली आहेत। पुढे चित्रपट थोडे भावनिक वळण घेतो। चित्रपटात समीर आणि वैदेही यांना 4 मुले होणार असतात। त्यांना सांभाळण्याची सवय व्हावी म्हणून ते 4 बाहुल्या मागवतात। त्या बाहुल्यांसोबतचे सायली आणि समीरचे कनेक्शन कदाचित प्रेक्षकांना इतके आवडणार नाही, ते थोडे खटकेल। बाकी एकंदरीत चित्रपटात दाखविण्यात आलेले सीन्स अतिशय सुंदर आहेत। तसेच वापरण्यात आलेल्या रंगछटा, दिग्दर्शन अतिशय उत्तम दर्जाचे आहे। पुण्यात राहणाऱ्या कपलची स्टोरी असल्यामुळे तेथील दवाखाने, कॉलेज, वागण्याची बोलण्याची पद्धत, लाईफस्टाईल दिग्दर्शकाने तंतोतंत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे। चित्रपटातील गाणे हे परिस्थितीला अगदी अनुरूप असे साजेसे असे वाटतात आणि तुम्हाला आवडणारे देखील आहेत हे गाणे। मी 1 2 3 4 या चित्रपटाला 3 स्टार्स देतोय। तर जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर संदेश का रिव्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि साईडवाल्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करा, कारण माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स जर आपण साईडवाल्या बेल नोटिफिकेशनला ऑन केला तर ते आपल्यापर्यंत पोहोचतीलच नोटिफिकेशन त्याचे। तर जर तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर मी इंस्टाग्रामवरती सुद्धा अवेलेबल आहे। इंस्टाग्रामवरती संदेश का रिव्ह्यू या चॅनलला फॉलो जरूर करा। तर भेटूया पुढच्या वेळी अशाच काहीतरी धमाकेदार मूवी च्या अपडेटबाबत जाणून घेण्यासाठी। तर नमस्ते।